नमस्कार मैत्रिणींनो. तर ना तुमच्या बाबतीतही असंच होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. ज्यावेळेस आपण क्लास लावतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की चला दुसऱ्यासाठी नाही पण स्वतः तरी ब्लाऊज आपल्याला शिवता आले पाहिजे, त्यासाठी आपण शिकावं. पण ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस आपल्या स्वतःसाठीच वेळ राहत नाही. तर हे बघा, मी संक्रांतीच्या 2 दिवस आधी ना साडी आणली होती संक्रांतीसाठी. ब्लाऊज रेडी करायचा होता मला आणि ती पण डिझाईनचा शिवायचा होता. वेगळे काहीतरी डिझाईन बनवायची होती जी की माझ्याकडे नाही आहे. असा ब्लाऊज मला डिझाईनचा करायचा होता. परंतु ब्लाऊज ऑलरेडी प्रिंटेड असल्यामुळे मी ना बोटनेकचा ब्लाऊज शिवायचा ठरवलं. तर त्यात सुद्धा मी डिझाईन केलेली आहे आणि याचा स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा. तर हे बघा, ब्लाऊज रेडी करून घेतला. सर्वात आधी बॅकचा पार्टसुद्धा रेडी करून घेतला. बाही वगैरे सगळं जोडून घेतलं. ब्लाऊजला हुक लावून घेतले आणि लगेचच बघा साडी घेतलेली होती, तर त्या साडीला पण गोंडे लावायचे होते मला. तर मी साडीला लगेचच गोंडे लावायला घेतले. झाल्याच्या नंतर 1-2 दिवस खूप धावपळ झाली, पण मी ब्लाऊज हा रेडी केलाच आणि अशा प्रकारे फायनल लूक झाला. तर कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.